नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे। जे काही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलं होतं ना, तर एका ताईंचं तर कमेंट आली होती की ताई माझा दिवा जो आहे तो सारखा विझतोय, शांत होतोय, मला रडू येतंय, काहीतरी वाईट होणार का, असं होणार का। आणि बऱ्याच जणांचं कसं सुरुवातीला ताई जसं सांगितलं तसं धान्य चांगलं उगवावं म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, पण धान्य चांगलं उगवलेलं नाहीये किंवा जो घट आहे तो वाकडा झालेला आहे, कोलांडला आहे किंवा बऱ्याच जणांचा पडला आहे। त्याचबरोबर या गोष्टी झाल्या असतील तर याचे काही दोष आपल्याला लागू नयेत म्हणून त्यासाठी तुम्हाला उपाय सुद्धा सांगणार आहे। सगळ्यात अगोदर आपण बघूया की घट पडला किंवा घट जो आहे तो वाकडा झाला, कोलांडला, तर याच्या मागे काय संकेत असू शकतात। तर सर्वात महत्त्वाचं बघा, जेव्हा तुम्ही चूक काय करता अगोदर ती तुम्हाला सांगते, कारण तुमची सुरुवातीला तुम्ही धान्य पेरताना चूक केली, त्याच्यामुळे तुमचा घट कोलमडला आहे किंवा तो वाकडा झाला आहे किंवा तो पडला आहे। तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, मी तुम्हाला बघा आपला जो व्हिडिओ आहे की घट भरगच्च चांगलं उगवण्यासाठी काय करायचं, तर बरेच जण काय करतात की अगोदर टोपलीमध्ये माती घेतात, त्याच्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात, ते मग पत्रवाळीवर किंवा त्या दुरडीमध्ये ठेवतात आणि मग त्याच्यावर आपला जो घट आहे, तांब्याचा तांब्या असेल किंवा तुमचा जो मातीचा घट असेल तो मध्यभागी ठेवतात। मग काय होतं, जेव्हा आपण त्याच्यावर पाणी वगैरे शिंपडतो तर जे आतलं जे धान्य आहे ना त्याला अंकुर फुटायला सुरुवात होतात, म्हणजे आणि त्याला खाली मुळ्या सुद्धा फुटतात। आणि जेव्हा धान्य फुटतं त्याला अंकुर फुटतात, खाली मुळ्या यायला सुरुवात होतं, तर तेव्हा काय होतं, जी माती आहे ना ती थोडीशी फुगल्यासारखी होते आणि माती थोडीशी वरती येते। आणि जेव्हा माती वरती येते तेव्हा काय होतं की तुम्ही काय केलेलं आहे, मग त्या सगळं मातीमध्ये धान्य अगोदरच मिक्स केलेलं आहे, मग तुमच्या घटाच्या खाली सुद्धा काही धान्य गेलेलं आहे, मग त्याला सुद्धा अंकुर फुटतात, त्याला सुद्धा मुळ्या फुटू लागतात आणि मग घटाच्या खालची सुद्धा माती जी आहे ती तुमची फुकू लागते आणि ती हलकी होते माती। आणि मग घटाच्या खालच्या जे धान्य आहे त्याला अंकुर फुटल्यामुळे काय होतं, तुमचा वरचा जो घट आहे ना तो जर तुमचा खूप छोटा असेल किंवा हलका असेल तर काय होतं, तो थोडासा वाकडा होतो किंवा थोडासा असा लुडकतो। मग आपल्याला काय वाटतं की माझ्याकडून काहीतरी चुकलंच आहे, मग दोष लागला, असं झालं तसं झालं म्हणून माझा घट जो आहे तो वाकडा झाला, पण असं काहीही नाही। खाली धान्याला अंकुर फुटतायत, मुळ्या येत आहेत, त्यामुळे माती फुगली आहे आणि म्हणून तुमचा घट जो आहे तो वाकडा झालेला आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं होतं, आता चला या वर्षी झालं ते झालं, मग पुढच्या वर्षी काय करायचं की जी माती आहे ती 2 इंचापर्यंत एक थर जो आहे पहिला तो पत्तरवाळीत किंवा दुरडीमध्ये टाकायचा, त्याच्यानंतर मध्यभागी थोडासा खोल खड्डा करायचा, त्याच्यावर आपला घट जो आहे मध्यभागी तो ठेवायचा आणि त्याच्यानंतर घटाला गोल मातीवर तुम्हाला जे धान्य आपण घेतलेलं आहे, सप्तधान्य किंवा 5 धान्य किंवा 9 धान्य, ते तुम्हाला हलक्या हाताने पसरवायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरा एक पातळ थर द्यायचा आहे। म्हणजे काय होतं की धान्य त्याला जेव्हा अंकुर फुटतात किंवा त्याला जेव्हा मुळ्या होतील तर साईडची माती जी आहे ती फुलल्या जाईल आणि तुमचा घट जो आहे तो कोलमडणार नाही किंवा तो वाकडा होणार नाही। गोष्ट क्लिअर झाली, अगदी व्यवस्थित स्पष्टपणे तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे। तर असं करू शकता। आता यावर्षी चुकून झालेला आहे तर काही हरकत नाही, देव तुमचं वाईट करणार नाही, तुमच्याकडून काही दोष चुकी झाली नाही, तुम्हाला काही दोष लागणार नाहीत, कारण कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच आपलं वाईट करत नाहीत। आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं, त्याच्यामुळे मनातील ही भीती काढून टाका की माझ्याकडून चूक झाली, आता अपशकुन झालं, काहीतरी असं होणार तसं होणार, काही होणार नाही। उलट ना आपले जे देवी देवता असतात, आपण ज्यांना मानतो, त्यांची सेवा वगैरे करतो, तर ते आपल्याला जे आपल्यावर संकट येतात, वाईट परिस्थिती येते, तर त्यातून बाहेर काढण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात, आपल्याला मनोबल, धैर्य देत असतात। बरेच जण म्हणतात बघा की एखाद्यावर ना एवढं संकट आलं पण खूप तिनं ना धैर्याने त्याला संकटाला सामोरी गेली आणि त्याच्यातून बाहेर निघाली, तर ते धैर्य जे आहे, जे मनोबल जे आहे, जे तुमच्यातला स्ट्रॉंगपणा जो आहे तो कुठून आला तुमच्यामध्ये, तर तुमच्या देवाने तुम्हाला तो दिलेला आहे। तर देव असं करतात, कधीच कोणाचं वाईट करत नाहीत, त्याच्यामुळे मनातून ही जी गोष्ट आहे ना ती काढून टाका। आणि बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की ताई आमचा घट पडला आणि तो फुटला किंवा घट पडला, फुटला वगैरे नाही,
तर सेम याचमुळे घट पडतो. काय होतं की खालचे जे मुळ्या आहेत त्या जास्त वाढायला लागतात, मग माती जी आहे ती थोडीशी मोकळी होते, वरती फुलल्यासारखी होते. आणि घट जर हलका असेल तर तो काय होतो, छोटा असेल, हलका असेल तर ते खालून माती फुलायल्यामुळे आणि अंकुर फुटायल्यामुळे तो घट एकदम असा वाकडा होतो, कोलांडला जातो आणि त्याला म्हणजे असं आधार काही राहत नाही आणि तो पडतो व फुटतो किंवा घट पडतो. तर त्याच्या मागे सुद्धा हेच कारण आहे, कोणतेही दोष नाही, काही नाही. आता समजा तुमचा घट वाकडा झाला, तुमचा घट वगैरे पडला, तर मग तुमच्या मनाला एक भीती, चला बाबा असं झालं तसं झालं. मग याच्यासाठी माफी म्हणून आपण काय करायचं की जी चूक आहे, आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली की कशामुळे ह्या गोष्टी झाल्या, तर देवी समोर आपण हात जोडून हे करायचं. तुमच्या देवीचं जे नाव आहे, जसं की आता आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे, तर आई तुळजाभवानी, आई अंबे, जगदंबे, असं असं हे असं असं सगळं झालेलं आहे, या कळत नकळतपणे ही चूक झालेली आहे, मला माफ कर, पुढच्या वर्षी ही चूक होणार नाही याची दक्षता मी नक्कीच घेईल. आणि आई अंबे, जगदंबे, माझ्याकडून ही चूक झाली आहे, तर ही चूक पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला दे, अशी सद्बुद्धी मला दे. आणि तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो कमीत कमी 11 वेळा म्हणायचा. कुलदेवीला आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य राहावं, कुटुंबामध्ये एकोपा, प्रेम राहावं यासाठी प्रार्थना करायची. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही 9 मंत्र म्हणू शकता. 9 मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तुमची कुलदेवी कोणतीही असेल तरी सुद्धा तुम्ही 9 मंत्र म्हणू शकता. आता हा झाला घटाचा वापडला किंवा वाकडा झाला याचा प्रश्न. आता येतो अखंड दिव्याचा प्रश्न. अखंड दिवा जो आहे तो ताई बऱ्याच वेळा शांत होतोय. तर काय होतं बघा, जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तर तेव्हा आपलं एक दायित्व आहे की त्या अखंड दिव्याकडे आपण वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे, येता जाता वगैरे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेल कमी झालं आहे का, त्याला काजळी आली आहे का, हे बघितलं पाहिजे. आपण काय एकदा तेल टाकलं की पूर्ण तेल संपेपर्यंत तिकडे फिरकतच नाही, किंवा तेल आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष करता. आणि मग काय होतं की अचानक कुठून तरी हवा येणार किंवा त्या रूम मधली खिडकी उघडणार, मुलं खेळणार किंवा येता जाता काहीतरी मुलं जोरात तिथून चालले किंवा पळाले, तर काय होतं, काहीही कारण असू शकतं, दिवा शांत होतो. अपशकुन झालं म्हणूनच दिवा शांत होतो का, तर असं अजिबात नाही. आणि बऱ्याच वेळेला काय ना, आजकाल बरेच जण काय करतात की विकत्रीच्या वाती आणतात. विकत्रीच्या वाती ज्या असतात ना, जो मेडिकलचा जो कापूस असतो त्या कापसाने बनवलेल्या असतात. मग त्या वातींचं काय होतं, त्या एकतर पूर्ण जळून जातात. बऱ्याच वेळेला बघा वात पूर्ण जळून जाते, पूर्ण वात जळून जाते, किंवा दिवा जो आहे तो सारखं सारखं शांत होतो. म्हणून काय करायचं की तुम्ही इतर वेळी जरी विकतच्या वाती आणत असाल तर असं अखंड दिव्यासाठी वगैरे जो आपला झाडाचा कापूस असतो ना, देशी कापूस, तर तसा कापूस आणून तुम्ही त्याची वात बनवून लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ती वात जी आहे ना ती सारखं सारखं शांत होणार नाही, किंवा अचानक एकदम पेट घेतला आणि सगळी जळाली, अशा गोष्टी होणार नाहीत. पहिलं हे गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे काय की जे आपण तेल वापरतोय ना ते चांगल्या क्वालिटीचं वापरायचं. आता इथे क्वालिटी म्हणजे काही मी श्रीमंत मी गरीब असं नाही, कारण का आजकाल खूप भेसळयुक्त सुद्धा तेल आलेले आहेत. आपल्याला वाटतं अरे दिव्यासाठी वापरायचं आहे, मग चला हलक्या क्वालिटीचं जे स्वस्त तेल आहे ते घ्यायचं, मग आपण ते घेतो. पण काय होतं, अशा तेलाने दिव्याचा भडका सुद्धा होतो, दिव्याला काजळी सुद्धा जास्त येते. म्हणजे वरती बघा दिव्याची जी ज्योत आहे ना त्याच्यातून खूप असा काळा धूर निघतो आणि मग त्या कापसाच्या वातीला आपल्या काजळी सुद्धा खूप जास्त येते. मग याच्यामुळे तेल जे आहे ना ते चांगलं वापरण्याचा प्रयत्न करा. आता असं नाही की तेल चांगलं वापरलं म्हणजे दिव्याला काजळीच येणार नाही. काजळी येते पण ती कमी प्रमाणामध्ये येते. आणि बऱ्याच वेळेला दिवा जो आहे ना तो काजळी काढताना शांत होतो. तर इथे तुम्ही चूक काय करताय की काजळी काढताना काय करायचं, सुरुवातीला वात जी आहे ती जास्तीची वरी करायची. म्हणजे जास्तीची वात वरती केल्यावर काय होतं की ती वात खालीपर्यंत पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत राहू द्यायचं, आणि जास्त ज्योत वरी आली की मग वरची जी काजळी आहे ना ती काढून घ्यायची. म्हणजे काय होतं की आपण वात तर जास्तीची वरती काढलेली, मग खालची वात ती पूर्ण जळालेली आहे, मग वरची काजळी काढली तरी आपला दिवा शांत होत नाही. आणि दिवा शांत होऊ नये काजळी काढताना, म्हणून काय करायचं, हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये ती माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, म्हणून तुम्ही तो जो व्हिडिओ आहे ना तो बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता पुढचं म्हणजे की आमचं धान्य जे आहे ते व्यवस्थित उगवलेलं नाहीये, थोडंसं पिवळं पडलंय, काही उगवलंय किंवा काही सुकलं आहे.
तर यासाठी की तुमच्यावर देवीची कृपा झाली नाही किंवा तुमच्या घरात भरभराट होणार नाही, अपशकुन म्हणून माझं धान्य उगवलं नाही, असं काहीही नाही. धान्य का उगवलं नाही? एकतर तुमच्या त्या रूममध्ये जिथे घटस्थापना केली आहे तिथे पूर्ण सूर्यप्रकाश येत नसेल. दुसरं म्हणजे जे धान्य आपण पेरलेलं आहे ते जे आपण उगाऊ धान्य जे म्हणतो ना, सकस धान्य, जे चांगलं टपोरं धान्य की जे उगवल्या येईल तसं धान्य नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला खाली काहीतरी फंगस वगैरे लागलेला आहे किंवा तुम्ही धान्य पेरताना दाबलेलं आहे, मातीचा थर वरती जास्त आलेला आहे, असं काही असू शकतं. त्याच्यामुळे पण तुमचं धान्य उगवत नाही. किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही पाणी जे आहे ते खूप जास्त टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं धान्य जे आहे ते आतमध्ये सडलेलं आहे, धान्याचा वास येत आहे, धान्य पिवळं पडलं आहे, असं होऊ शकतं. किंवा बऱ्याच वेळेला पाणी खूपच कमी टाकलं आहे म्हणून सुद्धा धान्य जे आहे ते असं सुकल्यासारखं किंवा वाळल्यासारखं होतं, जास्त उगवत नाही. तर अशी काही कारणं असतात की ज्याच्यामुळे आपलं धान्य जे आहे ते उगवत नाही. आणि धान्य व्यवस्थित उगवण्यासाठी खूप सारं धान्य घेतलं आणि ते पेरलं म्हणजे दाटसर चांगलं उगवणार का? असं अजिबात नाहीये. धान्य पेरताना व्यवस्थित पेरलं पाहिजे म्हणजे धान्य व्यवस्थित उगवतं. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे बघा की घटस्थापनेच्या वेळी धान्य कसं पेरायचं, त्या पद्धतीने जर तुम्ही पेरलं ना तर अगदी म्हणजे भरगच्च दाटसर तुमचा घट जो आहे ना, म्हणजे धान्य जे आहे ना ते उगवतं. पण पेरते वेळी जर काही चुका झाल्या आणि पुढे या काही गोष्टी घडल्या तर त्यामुळे धान्य जे आहे ते व्यवस्थित उगवत नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्या असतील तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुलदेवी समोर हात जोडून बसायचं, प्रार्थना करायची आणि ह्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून सद्बुद्धी दे, तसा आशीर्वाद दे अशी विनंती करायची. बाकी काहीही नाही, कोणताही दोष लागत नाही, आपलं काहीही वाईट होणार नाही, काहीही हे नाही होणार. कारण देव कधीच कोणाचं वाईट होत नाही. देव उलट आपल्याला त्या परिस्थितीमधून, आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट अडचणी येतात त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतो. देव आपल्या चांगल्यासाठी करत असतो, आपलं वाईट कधीच करत नाही. आपल्यासोबत जे वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होतं, पण आपल्याला काय सवय लागलेली ना की आपलं दुसऱ्यांवर थोपायचं. मग आपण देवाला पण सोडत नाही. मग देवाला की देवाने माझं वाईट केलं, देवाने माझं असं केलं, देवाने माझं तसं केलं. देवाने काही नाही केलं, आपले कर्म जे आहेत ते जे आहेत ते आपण भोगत आहोत. देव उलट काय करतो, आपले जे भोग आहेत ना त्याची तीव्रता जी आहे ती कमी करण्याची मदत करतो, ज्या वेळेला आपण अशी सेवा वगैरे नाम जप वगैरे जे पाठ पारायण जे करत असतो ना त्यामुळे. आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि आता एकदम रिलॅक्स राहा. जे झालं ते झालं, इथून पुढे काळजी घ्यायची. नमस्कार.